हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत चालू वर्तमान काळामध्ये कसे बोलायचे. जर तुम्हाला चालू वर्तमान काळात बोलता येत नसेल तर प्लीज हा व्हिडिओ बघा व पटकन इंग्रजी बोला. त्या अगोदर जर तुम्ही आमच्या लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व तिथे दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढे येणाऱ्या नवीन व्हिडिओची माहिती मिळू शकेल. मागच्या वेळेस आपण साध्या वर्तमान काळात कसे बोलायचे हे बघितले. तो व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. आज आपण चालू वर्तमान काळात कसे बोलायचे हे बघणार आहोत. तर चला सुरू करूया. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळ. याचे स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर्ब आय एन जी. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये वर्बला आय एन जी हे सफिक्स जोडले जाते. तर एम इज आर कधी वापरायचे हे तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा आय हा करता येतो त्यासोबत एम येते. ही शी इट किंवा एखादे नाव जेव्हा येते तेव्हा इज वापरले जाते. यू वी दे यासोबत आर वापरले जाते. एक्झाम्पल्स: मी जेवण करत आहे. मी जेवण करत आहे. जेवण करणे, इटिंग, करत आहे ही क्रिया वर्तमान काळामध्ये सुरू आहे म्हणून याला आय एन जी जोडले जाते. आय एन जी सफिक्स जोडले जाते. आय ॲम इटिंग. तो अभ्यास करत आहे. तो अभ्यास करत आहे. ही इज स्टडिंग. ही इज स्टडिंग. क्रिया वर्तमान काळामध्ये सुरू आहे म्हणून स्टडिंग. ती स्वयंपाक करत आहे. ती स्वयंपाक करत आहे. शी इज कुकिंग. शी इज कुकिंग. आम्ही काम करत आहोत. आम्ही काम करत आहोत. वी आर वर्किंग. वी आर वर्किंग. काम करणे, वर्क, क्रिया सुरू असल्यामुळे वर्किंग. ते खेळत आहेत. ते खेळत आहेत. They are playing. They are playing. खेळणे, प्ले. तू काय करत आहेस? तू काय करत आहेस? What are you doing? What are you doing? मी इंग्रजी शिकत आहे. मी इंग्रजी शिकत आहे. शिकणे means to learn, and in present continuous tense it becomes learning. I am learning English. I am learning English. तो अभ्यास करत आहे. तो अभ्यास करत आहे. He is studying. He is studying. ती ऑफिसमध्ये काम करत आहे. ती
ऑफिसमध्ये काम करत आहे. शी इज वर्किंग इन द ऑफिस. शी इज वर्किंग इन द ऑफिस. आम्ही मीटिंगला बसलो आहोत. आम्ही मीटिंगला बसलो आहोत. We are attending a meeting. We are attending a meeting. मी चालत आहे. चालणे. To walk. And the activity is continuous in present. So, I am walking. I am walking. ती हसत आहे. ती हसत आहे. हसणे means to laugh or to smile. She is smiling. She is smiling. तो गाडी चालवत आहे. तो गाडी चालवत आहे. गाडी चालवणे. Drive. He is driving a car. He is driving a car. ते धावत आहेत. ते धावत आहेत. They are running. They are running. मी घर साफ करत आहे. मी घर साफ करत आहे. साफ करणे means to clean. I am cleaning the house. I am cleaning the house. ती भांडे धुत आहे. ती भांडे धुत आहे. She is washing the dishes. She is washing the dishes. तो अंघोळ करत आहे. तो अंघोळ करत आहे. He is taking a bath. He is taking a bath. ते खोली सजवत आहेत. ते खोली सजवत आहेत. They are decorating the room. खोली सजवणे. सजवणे means decoration. They are decorating the room. आम्ही जेवण खात आहोत. आम्ही जेवण खात आहोत. We are eating food. We are eating food. मी मेसेज टाईप करत आहे. मी मेसेज टाईप करत आहे. I am typing a message. I am typing a message. ती फोनवर बोलत आहे. ती फोनवर बोलत आहे.
She is talking on the phone. She is talking on the phone. तो व्हिडिओ कॉल करत आहे. तो व्हिडिओ कॉल करत आहे. He is making a video call. He is making a video call. आम्ही ईमेल पाठवत आहोत. आम्ही ईमेल पाठवत आहोत. We are sending an email. We are sending an email. मी नोट्स लिहित आहे. मी नोट्स लिहित आहे. I am writing notes. लिहिणे means to write, and present continuous tense it becomes writing. I am writing notes. तो प्रश्न सोडवत आहे. तो प्रश्न सोडवत आहे. He is solving a question. He is solving a question. ती प्रोजेक्टवर काम करत आहे. ती प्रोजेक्टवर काम करत आहे. She is working on a project. She is working on a project. आम्ही परीक्षेची तयारी करत आहोत. आम्ही परीक्षा तयारी करत आहोत. We are preparing for the exam. We are preparing for the exam. तयारी करणे means to prepare. मी बसची वाट पाहत आहे. मी बसची वाट पाहत आहे. I am waiting for the bus. I am waiting for the bus. वाट पाहणे means to wait. ती बाजारात खरेदी करत आहे. ती बाजारात खरेदी करत आहे. She is shopping in the market. She is shopping in the market. तो सायकल चालवत आहे. तो सायकल चालवत आहे. He is riding a bicycle. He is riding a bicycle. ते बागेत फिरत आहेत. ते बागेत फिरत आहेत. They are walking in the garden. They are walking in the garden. मी उशीर करत नाहीये. मी उशीर करत नाहीये. I am not getting late. I am not getting late. तो तक्रार करत नाहीये. तो तक्रार करत नाहीये.
He is not complaining. He is not complaining. तक्रार करणे means to complain, and in present continuous tense it becomes complaining. ती रडत नाहीये. ती रडत नाहीये. She is not crying. She is not crying. ती मला पाहत आहे का? ती मला पाहत आहे का? Is she looking at me? Is she looking at me? पाहणे means to look, and in present continuous tense it becomes looking. तर अशा प्रकारे आज आपण चालू वर्तमान काळामध्ये कसे बोलायचे हे शिकलो. मागच्या वेळेस आपण साध्या वर्तमान काळामध्ये कसे बोलायचे हे शिकलो. अशा प्रकारे व्हिडिओज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.